तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यू आर वॉचिंग भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित आदेश चषक चाचणी स्पर्धा 2024-25 हे आपण भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय. आमचे परममित्र सन्मान्य शशिकांत दादा मात्रे आपणास विनंती आहे की आपण माझ्याशी संपर्क साधायचा आहे. तर चला लगेच खेळाला सुरुवात करायची आहे. आजचा शेड्यूल मित्र आजच पूर्ण करायचा आहे. आज फायनल मेगा फिनालेचा दिवस आपण पाहतो अनुभवतात. खूप चांगली स्पर्धा ही 4 दिवस रंगली गेली. या 4 दिवसामध्ये खूप साऱ्या या ग्राउंडवरती घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण जर पाहिली तर एकमेव विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे संजय म्हात्रे भादवड भावाले संघासमोर खेळत असताना पाहायला मिळाली. षटकाराच्या आपण 3 हॅट्रिक पाहिल्या आणि त्यानंतर आपण पाहिले जास्तीच वैयक्तिक धावा ज्या आहेत त्या अशोक म्हात्रे पोगाव संघाकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. हाय स्कोरी सामना होता तो. 72 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर असताना ती बहारदार खेळी त्यांची पाहायला मिळाली होती. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमधून सर्वात उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन जे आहे ते संजय म्हात्रे यांच्याकडे आहे. कारण आपण पाहिलं तर एका षटकामध्ये 2 धावा देऊन 4 गडी बाद केले होते. आणि आपण जर विचार केला तर दिवास्फोट दिवा क्या बात आहे. लक फॅक्टर त्यांच्या बाजूने आहे आणि क्रिकेटमध्ये ज्याला लक त्याच्या बाजूने असेल निश्चितच विजयश्री निश्चितच झुकतं माप त्यांच्याकडे देत आहे. आपण जर मागील 3 मॅच बघितल्या तर अवघे एक रनाने नशिबाने ते या मॅचेस जिंकत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि आता मात्र इथं आपण जर पाहिलं तर सुपर 4मध्ये पोहोचण्याची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दिवास्फोट दिवा टायमिंग इथं लावलेला आहे. ज्यावेळेस चेंडूची फेकी केली जाईल त्यावेळेस इथं आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड टाइम सेट करतील. 3 षटकांमध्ये 3 षटक हे आपल्याला 15 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत हे लक्षात ठेवा. निश्चित आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. यासाठी आपण सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. या स्पर्धेला उंची गाठण्यासाठी पूर्ण होण्यासाठी जे जे मानवाने जी देणगी स्वरूपात का होईना पडद्याच्या पुढून पडद्याच्या मागून जी काय मदत केली असेल या सर्वांचं या कमिटीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. पंचांचा इशारा अधिकृत येतोय. खेळाला सुरुवात होते. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. एक राजू पाटील या वेळेस स्क्वेअर कट पाहायला मिळते. उत्तम दर्जाचा क्वालिटीदार फटका त्याहून अधिक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं चांगलं. परंतु पाहूया काय घडतंय. यास इथं मात्र डायरेक्ट हिट झाला असतं तर काही वेगळं प्रकार घडला असतं. परंतु क्रिकेटमध्ये असं काही घडत नाही आहे. कारण आपण पाहतोय का अनिश्चिततेने भरलेला नेहमीचा हा खेळ पाहतोय. या 2 धावा अर्जित केल्या जातात स्वतःच आणि संघाचा सरगेजानेशा केला जातोय धावांच्या स्वरूपात. किरण पुढील चेंडू या वेळेस आपण पाहू शकता अप्रतिम क्वालिटीचा दर्जेदार चेंडू आपण पाहिला. यॉर्कर लेनचा पूर्णपणे ब्लॉक होऊन गेला होता. फलंदाज पूर्ण जो फटका खेळण्याचा जो मोह धरला होता त्याला आवरला. बॅटला आवरली. कुठल्या प्रकारचा नुकसान नाही आहे आणि कुठल्या प्रकारची धावी नाही आहे. पहिले षटक चालू आहे. दोन्ही टीम खूप बलवान आहेत. या वेळेस एक पाऊल पुढे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथेही आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळण्यात आला. प्रशंसा करावी लागेल राजू पाटील यांची. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मागच्या काही इनिंगमध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. अचूक टपला लाईन लेंथ हाताळताना पाहायला मिळते. इथेही कुठल्या प्रकारची मुभा देत नाहीये. पाहूया यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी मोठा फटका चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होते. एका टप्प्याने सीमा पार बिग हिट चौकार. चौकार येतो कारण आपण पाहिलं तर प्रेशर होतं. 2 चेंडू निर्धाव खेळले होते. पूर्णपणे प्रेशर
दिमागामध्ये होता. दिमागामध्ये एकच होते की मला आता मोठा फटका खेळायचा आहे आणि तो मोठा फटका इथं मात्र आलेला आहे चौकाराच्या रूपाने. जो प्रेशर होता तो कुठेतरी बाजूला सारण्यात योग्य रीतीने फटका खेळला गेला. थँक्यू डीजे. यावेळेस क्या बात आहे, इनफिल्डच्या वरतून पुन्हा एकदा एक अप्रतिम क्वालिटीचा ब्रँडेड दिवा स्पोर्ट दिवा फटका चौकार. यावेळेस आता मात्र गोलंदाज चिंतेत. जो जी चिंता फलंदाजावरती ती चिंता आता मात्र गोलंदाजावरती. यावेळेस पवित्रा चेंज केला. वाड शॉट चेंडू सीमा पार. बिग हिट बिग ब्लास्ट षटकार डीजे. क्रिकेटचा रंग बघा किती गतीने आणि किती वेगाने चेंज होतं. आपण पहिल्या 3 चेंडूमध्ये पाहिलं तर 2च धावा होत्या आणि उर्वरित 3 चेंडूमध्ये आपण पाहिल्या तर 14 धावा आल्या. म्हणजेच एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. पूर्ण आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग कमी करा, पंचांनी लक्ष घाला, खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा. प्लस क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष चषक चाचणी स्पर्धा सन्माननीय विद्यमान अध्यक्ष आपण पाहतो अरविंदजी भोईर यांच्या नावाने खेळवली गेलेली स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीची गाजत आहे. आणि आपण जर पाहिलं तर मागचा जो सीझन होता, मागची जी चाचणी स्पर्धा होती त्याचा विनर आपण जर पाहिला तर वीर तानाजी दापोडे होता. या वर्षी कोण आहे, कोण होईल विनर, संध्याकाळच्या सत्रामध्ये ती गोष्ट क्लिअर होईल. त्याच्यासाठी चाललेला हा हट्टास, त्याच्यासाठी चाललेला हा द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेलं आहे. खाली रिझन आहे, चेंडू डीपमध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केलेली आहे परंतु एकच धाव घेतील, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहतो की या दोन्ही टीम खूप मजबूत आहेत म्हणून तर इथवर पोहोचल्या गेल्या आहेत. आपल्यामधील सुपर 4 मध्ये पोहोचण्याची ही लढत आहे. म्हणजे ही जर मॅच जिंकली तर या स्पर्धेमधून कोणीही खाली हात जाऊ शकत नाही आहे. यावेळेला ऑन साईडला करा राऊंड ड्राईव्ह, एक धाव कंप्लीट. चांगले क्षेत्ररक्षण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि यस चांगला थ्रो. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकलं. धावसंख्या पाहू शकता आपण 18 ऑन बोर्ड. संदीप चांगली गोलंदाजी करतो. संदीप पाटील मागच्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी होती. इथं पाहूया यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी दिशा दिलेली आहे पॉईंटच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया एकच धाव घेतली आहे, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. मन बनवला होता की मला याच दिशेने खेळायचं आहे. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारची पायांची हालचाल, फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. जसा चेंडू आला तशी दिशा दिली. तसं बघायला गेलं तर फुलटॉस डिलिव्हरी होती, पूर्णपणे त्याचा स्वाद घेणं गरजेचं होता परंतु तसं काही घडलं नाही आहे. स्ट्राईक दिलेली आहे खास करून किरण यास, कारण त्याची बॅट लागलेली आहे. तर पाहूया त्याचा किती फायदा घेतला जातोय आत्मविश्वासाने. पुन्हा एकदा पवित्रा चेंज केला होता आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून वाईटचा यस बॅटला लागला होता चेंडू. निश्चितच निर्धाव चेंडू. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी आता मात्र भिडकावून दिलेला आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे आणि चेंडू थांबत नाही आहे. चेंडू जातो सीमा पार. चौकार डीजे.
डीजे निश्चितच आपण जर पाहिलं तर संदीप पाटील यांनी सर्व काही सुरळीत चालू होतं. अचूक टप्पा लाईन लेथ सर्व काही योग्य होतं, परंतु एका चेंडूनी या ओव्हरचा पूर्णपणे किरकिरा करून टाकला, कारण नो चेंडू हाताला गेला. यस सन्मान्य नितीनजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. या व्यासपीठावरती आपल्या सरचे स्वागत आहे. तुफान पिंपला संघाचे सिनियर खेळाडू यांचं आगमन होत आहे. तुमचं सरचे स्वागत आहे. यावेळेस उडवलाय चेंडू गॅप मध्ये दुरून क्षेत्ररक्षक घेतोय. एक धाव कंप्लीट केली. चांगली रनिंग आहे. पाहूया काय घडतंय. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. 2 धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धाव फलक गुड अँड वेल आपल्याला पाहायला मिळते. पाहूया अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. यावेळेस क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन आहे टोलावलेला चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट केली आणि पाहता पाहता आपण पाहिलं तर दुसरी धावी कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली तालमेल पाहायला मिळतोय. ज्यावेळेस तुम्हाला चोरटी धाव घ्यायची असते त्यावेळेस येस नो वेट जे समीकरण आहे ते असावं लागतं, तालमेल असावा लागतं आणि तो तालमेल जुलून आला पाहायला मिळतंय. धावसंख्या 2 ने पुढे सकते. पाहू शकता आपण 28 धावा ऑन बोर्ड. या षटकामध्ये 12 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 16. टायमिंग चेक केलं जाईल. 2 षटकांना किती वेळ घेतला. यास 10 मिनिटं घेतलेली आहेत. 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर 2 षटक हे 10 मिनिटांमध्ये संपन्न केलेले आहेत. निश्चितच या नियमानुसार खूप चेंजेस आलेला आहे या 40+ क्रिकेटमध्ये. कारण आपण पाहत होतो की 40+चं जे क्रिकेट आहे ते कुठेतरी लेझी क्रिकेट असं संबोधलं जात होतं, परंतु आज जे क्रिकेट घडलं आहे ना ते रेग्युलर क्रिकेटला लाजवेल यापेक्षा अधिक आपल्याला पाहायला मिळते. इथे येणारा नवदूत खेळाडू जणू काय आहे 50 मारून जातोय. चांगली गोलंदाजी करतोय. आपण पाहिलं तर संजयभाई म्हात्रे यांनी तर एक चांगली गोलंदाजी हाताळली होती. 2 धावा देऊन 4 गडी बाद केले होते. अशोक म्हात्रे सारख्या खेळाडूला आपण पाहतो त्यांनी या ग्राउंडवरती 50 झलकावली होती. म्हणजे आपण पाहू शकता किती क्रिकेट बहरलं आहे. ज्या वेळेस 2007-08ला या क्रिकेटच्या रोपट्याचं वृक्षारोपण झालं आणि आज त्याचा वटवृक्ष वाढलेला आहे. 50हून अधिक टीम फक्त या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण 40+ मध्ये अशा अनेक संघटना आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर होणारा सामना जॉली स्पोर्ट कामतघर आणि अमर स्पोर्ट कासने दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. चला सुरुवात करा. संदीप भगत क्या बात आहे. खूप चांगली गोलंदाजी आहे या गोलंदाजाकडे. यावेळेस खोदून काढलेला ऑन साईडला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे आणि एका धावेवरती समाधान मानले जात आहे. इथं मात्र ओव्हरथ्रोचा प्रयत्न आहे. रत्नाकर मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळतंय. परंतु जेवढी स्ट्राईक मी तर म्हणेन किरणकडे राहील तेवढ्या धावा दिवासाठी जमा होतील. कारण पहिल्या चेंडूपासून जो धावा बनवत आलेला आहे आतापर्यंत निरंतर 25 धावांवरती नाबाद खेळतोय किरण म्हात्रे. यावेळेस ही पहा किती छान बॅट फिरवली होती, परंतु हुशार अतिशय चाणक्य गोलंदाज संदीप भगत निर्धावचे होते सांगता. पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 25 धावांवरती नाबाद खेळतोय किरण म्हात्रे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस पुढे सरसावलंय, भिडकावून दिलंय, परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी जज करण्यामध्ये क्षेत्ररक्षक चुकी करत होता, परंतु खूप चांगला एफर्ट, भरपूर धावा वाचवल्या आणि इथं मात्र फलंदाज जो आहे रत्नकार तो मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते. डीजे रोशन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
निश्चित आता मात्र दुधारी तलवार आहे. गोलंदाजाला खबरदारी घ्यावी लागेल. कुठलाही फलंदाज स्ट्राईकवरती आला तरी त्याला मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, ताकद आहे, चिकाटी आहे. पाहूया अशा वेळेस गोलंदाजीची खरी परीक्षा असते. संदीप बघात टर्न गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस आपण पाहिले तर जागा बनवली होती, शफल क्रॉस झाले होते, परंतु डावेष्टी सोडून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपाने घोषित केला जातोय. एक धाव अर्जित केली जाते. अवांतर स्वरूपाने 31 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. या वेळेस आपण पाहू शकता चांगला चेंडू खेळून काढला होता, परंतु इथं मात्र धावा बनवण्यामध्ये कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. संदीप भगत यांनी मोठा फटका लागू देत नाहीये. एक जरी अवांतर चेंडू हाताला गेला असला तरीही बाकी गोलंदाजीमध्ये धार दिसून आली आपल्याला, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा ती धार होती आणि तीच बरकरार ठेवलेली आहे. सातत्याला खूप महत्त्व असतं मित्र, कारण असं म्हटलं जातं की पाण्याच्या थेंबाने दगडाला होल पडतं, परंतु त्या पाण्याच्या थेंबाला सातत्य हवं लागतं. या वेळेस सातत्याला कुठेतरी खिंडार. अजून एक वाईट बॉल. अवंतर धावसंख्या 33. षटक क्रमांक 3. धावांवरती अंकुश जरूर लावलेला आहे, परंतु हे अवांतर चेंडू कुठेतरी घातक ठरत चाललेला पाहायला मिळतात. स्लोअरचा 12. बिग हिट. प्रहार. आक्रमण. वज्रडोला. भीमटोला. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस सरळ निघून जातोय चेंडू. हातचं सोडून पलत्याच्या पाठीमागे लागल्याची अवस्था जशी असते तशी मात्र इथं आपण पाहू शकता रोशेज यांची झालेली आहे. अशा बरे नजरेने पाहिले होते की चेंडू वाईट जाईल, परंतु हातात आहे त्याला राखणं गरजेचं असतं, म्हणून तर मास्तर हातच्याची गणितच शिकवत असतात. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती स्थिर आहे ती म्हणजे 39. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केलेली आहेत. ही आहे स्पोर्टमॅन स्पिरिट गावदे वडगर संघाचं. 39 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये 11. उतरता क्रम आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचं अंतिम पाहूया. गरम पाण्यात उतरण्यासारखं अवस्था जशी असते तशी गोलंदाजीची आपण पाहायला मिळेल. शेवटचं अंतिम षटक या पारीतील रवी पाटील ऑन मार्क गोलंदाजीच्या मार्गावरती तयार सज्ज होतोय. एकोणचाळीस धावा ऑन बोर्ड. क्या बात आहे. कुठेतरी धावांवरती रोख लावण्याचा काम जरूर केलेलं आहे, परंतु 50 क्रॉस जर झाली तर निश्चितच सामन्याची रंगत आहे ती खूप वाढेल, यात मात्र काही शंका नाही आहे. चला सुरुवात करा. रवी पाटील ऑन मार्क गोलंदाजीच्या मार्कावरती. पाहूया. यावेळेस उडवलंय. क्या बात आहे. हाही चेंडू जाईल आकाशाला गवस निघत सीमारेषे बाहेर. षटकार. चमत्कार कासने संघ उपस्थित राहायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. या वेळेस अजून एक बिगिडी करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र कहीं पे निगाह कहीं पे निशाणा अशा रीतीने निर्धावची झाली सांगता. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 45. 45 धावा ऑन बोर्ड.
या 33 धावांवरती खेळतोय किरण अशी माहिती पोहोचवते अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत. अतिशय चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस शॉर्टपिच डिलिव्हरी इथेही उडवलाय. हाही चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. यावेळेस होईल चौकार. रेकॉर्ड तुटेल का पाण्यासारखं राहील. आता मात्र आपण जर पाहिलं तर किरण मात्र 37 धावांवरती खेळतोय. 2 मोठे फटके 50च्या जवळ. पाहूया गोलंदाज तयार रवी पाटील. शॉर्ट पिच आता परंतु स्लोअरचा मारा होता. इथं मात्र पाहूया दुरून क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. नाही एकच धाव. एका धावेने किरणची तर 50 झाली नाही परंतु आपल्या संघाची जरूर 50 कंप्लीट झालेली आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया या 50चा. रवी पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस रोशन इथेही आपण पाहिलं तर क्या बात आहे. उत्तम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होते त्रिफळाच्या स्वरूपात. भिवंडी ग्रामीण 40+ माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक फ्री बॉडी कॅम्प आपल्या मंचावरती स्टेजवरती लावलेला आहे. आपल्या या 40+ जेवढे खेळाडू असतील त्यांना सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी श्री समर्थ कृपा अँड पूनम वेलनेस सेंटरच्या माध्यमातून फ्री बॉडी चेकअपचं कॅम्प लावलेला आहे. ज्या कोणा खेळाडूला आपली बॉडी चेकअप करायची असेल त्यांनी स्टेजवरती व्यासपीठावरती येऊन बॉडी चेकअप करायचे आहे. बॉडी चेकअप पूर्णपणे फ्री आहे. आपण उतार वयामध्ये आपल्याला आजाराची लागण लागत चालते. त्या आजाराला आळा घालण्यासाठी रोख लावण्यासाठी या कमिटीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर श्री समर्थ कृपा अँड पूनम वेलनेस सेंटरच्या माध्यमातून एक शिबिर आयोजित केलेलं आहे. तर या सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्या. धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस शॉर्टपिच डिलिव्हरी. इथं मात्र पुन्हा एकदा वारंवार शॉर्टपिच डिलिव्हरीचा मारा पाहायला मिळाला परंतु इथं तेवढासा काही फायदा उचलता आला नाही आहे. अंतिम चेंडूवरती येते एक धाव. एका धाव्याने स्कोअर कार्ड सरकते पुढे. 51 धावांवरती जाऊन पोहोचते आणि 52 धावांचं टार्गेट गावदेवी वडगर या संघासमोर आहे. आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेलं अध्यक्ष चषक चाचणी स्पर्धा सन्माननीय विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा मित्र खेळवली जाते. कुठलेही कार्यक्रम म्हटलं कुठलेही स्पर्धा म्हटले तर आपण पाहतोय की सहकार्याचा हात असणं गरजेचं असते. तर वारंवार विनंती केली जाते अमर स्पोर्ट कासने आणि कामतगार या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. अमर स्पोर्ट कासने संघाचा संघनायक प्लीज आपण या. व्यासपीठावर विराजमान सन्मान्य अनंताजी म्हात्रे साहेब असतील त्यांच्या समेत प्रभाकर भोईर साहेब असतील आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केलेच जाईल. बिग मॅच बिग फाईट. एका बाजूला अमर स्पोर्ट कासने तर दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट कामतगार. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाची मॅच आहे कारण इथनं जो संघ जिंकेल तो निश्चितच या स्पर्धेमध्ये बनून राहील.
तर आमच्या समेत मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते इथं मात्र नाणेफेक केले जाईल. यस ग्रामीण असं कॉल दिल्याने हॅलो ग्रामीण आलेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे त्या कारणास्तव आपण फक्त त्यांचा निर्णय जाणूया. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. यस नाणेफेकीचा जे कॉल आहे त्या अमर स्पोर्ट कासने संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की अमर स्पोर्ट कासने संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज. तर यानंतर जो सामना होणार आहे खरोखर बिग फाईट ज्याला म्हटलं जातं अशा प्रकारचा हा सामना आहे. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. अमर स्पोर्ट्स कासने आणि जालू स्पोर्ट्स कामसगर. मित्रांनो दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघ खेळाच्या बाबतीत सम प्रमाणात आहेत. पण तसा विचार केला तर कामतगर संघ इथे मात्र मोठी कामगिरी करण्याच्या तयारीत आहे. बघण्यासारखं राहील. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं कामतगर संघानं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे त्या अमर कासने संघाला. चला आपण मैदानाकडे वळूया. अगदी दुपारचं सत्र आहे. आपले तिन्ही जे पंच आहेत अंपायर आहेत तिन्ही या मैदानाचा ताबा घेत आहेत. त्रिदेव गरज सर आहेत, आमचे नाईक सर आहेत, त्याच्यानंतर म्हात्रे सुनील म्हात्रे अर्थात डेव्हिड शेफर्ड ज्यांना म्हटलं आता अशा प्रकारचं हे अंपायर. 52 धावा पटकावलेल्या आहेत. दिवा स्पोर्ट दिवा संघाने 51 धावा पटकावलेल्या आहेत. 51 ओके. तर 52 धावेचं टार्गेट आहे. बघ खूप मोठं टार्गेट आहे. पण वडघर संघाचा मित्रांनो विचार केला ना तर वडघर संघ देखील सहजासहजी हार पत्करणारा संघ नाहीये. या अगोदर देखील त्यांनी एकाच षटकामध्ये 15 धावा पटकावल्या होत्या गुंदोळी संघासमोर खेळताना. बघायचंय या पहिल्याच षटकामध्ये किती धावांच्या ते काढतात. वेलकम आमचे मित्र किशोर मढवी एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. दुपारी सत्रामध्ये नक्कीच जेवण करून टामटूम मध्ये आलेले आहेत. चला पहिलं षटक महत्त्वपूर्ण षटक पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये आपल्याला खूप मोठे इन्स्ट्रक्शन असतात. 30 मध्ये सगळे क्षेत्ररक्षक फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण मैदानाच्या बाहेर म्हणजे 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकतोय. तो डी स्क्वेअर लेगला आहे आणि एक मला वाटतं लॉंग ऑफला आहे लॉंग ऑनला आहे. बघण्यासारखं राहील. अर्जुन बुवा मित्रांनो अर्जुन बुवा म्हटलं एक अनुभव दिवा स्पोर्ट दिवा संघाचा खूप मोठा अनुभव. 50+ ही वयोमर्यादा देखील त्यांनी पार केलेली आहे. 55+ मध्ये जर मोडला गेला तर अर्जुन बुवाचं नाव आहे. विकेटला गेर टाकून बॉलिंग करतोय. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढण्यास तिथे अनिल पाटील उपस्थित आहे. डी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. राजू पाटील स्वतःचं खातं खोलतो 1 धावेने. सुरुवात होते 1 धावेने. चला बरोबर 2:40 ला मॅच सुरुवात होते. बघा वया या ठिकाणी जशा तुम्हाला वयाच्या मर्यादा आहेत तशा तिथे वेळेच्या देखील मित्रांनो मर्यादा आहेत. पंच कृष्ण मडवी घड्याळाच्या काट्यांवर देखील लक्ष ठेवायचं. टाइम इज मनी. वेळ कोणासाठी थांबत नाहीये आणि वेळेमध्ये आपण या ठिकाणी जर हे करतायत तर तुम्हाला अडचणी येतील. चला बघूया. अर्जुन समोर आहे जयेश एक डावखुरा उजव्या हाताचा फलंदाज. मोठा फटका खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काय आहे रोशन धावता झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. सुंदर क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा झेल सुटला पण चेंडूवर ताबा त्याने सुटू दिला नाहीये. टप्प्याने चेंडू हातात पकडून लगेच थ्रो केलेला आहे. वेलकम सायनाथ म्हात्रे या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा देत आहेत. बोल सई. हा कुठे कुठे आहे तू आता. ठीक आहे चालू फोन कर. अर्जुन समोर फलंदाज राजू. थोडासा खराब चेंडू बघा आपण बघितला उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचावन्न वाईटचा इशारा तो अतिरिक्त धावेची भर पडते. धाव होत आहेत 3. सायनाथ म्हात्रे आता भुसावळला आहेत. भुसावळहून ते लाईव्ह मॅच बघत आहेत. दिवा स्पोर्ट दिवा संघासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे ते सांगतात की कॉमेंट्री चांगली होते. हा एक मोठा फटका चेंडू या ठिकाणी मैदानात आहे. क्षेत्ररक्षक आहे किरण म्हात्रे पण किरण म्हात्रेच्या आवाक्याच्या बाहेर
एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. बघा झाडांच्या आडमध्ये चेंडू या ठिकाणी त्याला दिसला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. असो कॅच सुटला हे महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही किती कारण देता हे महत्वाचं नाहीये. 4 धावा, 4 धावांनी धावसंख्या पुढे सरते. धावत आहे 7. साने मात्र आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण भुसावळला आहात. आपलं जर्नी चांगल्या प्रकारे हो अशीच शुभेच्छा. चला अर्जुन बुवा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंगाला लागलाय चेंडू. चेंडू मैदानात आहे. काय झाले, इंज्युअर झालेत का बघा. चला लगेच फर्स्ट एडची व्यवस्था करा. चला पाण्याची आणि फर्स्ट एडची व्यवस्था करा. 12th मॅन किंवा संघाचा खेळाडू चला स्पीडअप करा. सात धावा आणि चेंडू आतापर्यंत किती फेकून झालेत? 4. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात 7. पहिली जोडी मैदानात डावखुरा फलंदाज आहे राजू. आणि राजू म्हटलं ना खूप फर्स्ट एडचं बॉक्स द्या ना पटकन. चला हे घ्या रमेश. चला आपण जा. नक्कीच नक्कीच बघा ऊन रखरखतं ऊन आहे आणि हवा थोडी शांत झालेली आहे. ऊन आता शरीराला जाणू लागलेलं आहे. आणि ते कमिटी मेंबर्स आहेत किंवा आपले अध्यक्ष आहेत भोईरदादा बसलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की पाणी जेव्हा जेव्हा खेळाडू मागेल तेव्हा तेव्हा त्याला पाण्याची व्यवस्था करून द्यावी असं म्हटलं जातं की 16 वय धोक्याचं. पण मित्रांनो 55+ हे वय खूप धोक्याचं असतं. आणि या धोक्याच्या वयामध्ये आपण खेळतोय. धोका पत्करू नका. आणि जर कोणाला काही जास्तच काही चेकअप करायचं असेल तर नक्कीच आपल्या या स्टेजच्या अगदी डाव्या बाजूला श्री पुणे समर्थ कृपा आणि पुणे वेलनेस सेंटर यांच्या माध्यमातून इथे बॉडी चेकअप केलं जातं आहे. आम्ही देखील केलं आहे. खूप काही लिहून आलेलं आहे. प्रगतीपत्रक आमच्या हातात पडलेलं आहे मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भरपूर परीक्षा आहेत त्याच्यामध्ये पास होण्याचा प्रयत्न करू. आमचे मोहन पाटील त्या ठिकाणी आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारे सजेशन दिलेलं आहे. नक्कीच त्यांच्या सल्ल्यानुसार येणाऱ्या काळामध्ये आपण तशा प्रकारच्या काळजी घेऊया. कारण 45-40+ हे वय खूप धोक्याचं असतं. पण या प्लॅटफॉर्मवर जर आपण शारीरिकदृष्ट्या जर चांगल्या प्रकारचे राहू शकू तर त्याच्यासाठी जिम, व्यायाम आणि क्रिकेट खेळणं, चालणं, धावणं हे खूप महत्त्वाचं. त्यानंतर तुमच्या खाण्यापिण्यावर देखील तितक्याच दक्षतेने राहिलं पाहिजे. थोडा वेळ सामना थांबलेला आहे पण उत्कृष्ट असं हे आयोजन नियोजन आमच्या भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत आपण बघितलं. अध्यक्ष चषक आमचे अरविंददादा भोईर यांच्या सन्मानाने ठेवलेली ही स्पर्धा आणि खूप मेहनत घेताना दिसत आहेत. बघा सकाळपासून या मैदानात उपस्थित आहेत. वारंवार या मैदानाची पाहणी करत आहेत. प्रत्येक संघांना खेळाडूंना आम्हाला देखील ते या ठिकाणी सूचना देत आहेत. आणि मित्रांनो नक्कीच आपण कुठलीही स्पर्धा असो कुठले कार्यक्रम असो आयोजन करणं खूप सोपं आहे. आयोजन कोणीही करू शकतं पण नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. नियोजन अल्पेश सर्वांना जमत नाहीये. त्याचा आपल्याजवळ वेळ आहे. त्या ठिकाणी आपले डॉक्टर्स आहेत त्या थोडेसे आपल्याला या ठिकाणी हेल्पलाईन देत आहेत. बघूया. येस. तर सर्वप्रथम आपल्या या 40+ क्रिकेट संघटनेचं आमच्या ह्या आरोग्य परिवारातर्फे पुन्हा एकदा मनापासून एक बघा ना आम्ही त्यांचा आभार मानतोय की त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट करून आपल्या या 40+ संघटनेतील सर्व क्रिकेट खेळाडूंचं फ्रीमध्ये बॉडी चेकअप करण्याची संधी दिली. आणि हे फ्री बॉडी चेकअप म्हणजे नक्की काय आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जे वजन आपल्या पुरुषांना आणि स्त्रियांना आपले लहान मुलं असो की कोणी असो आपल्या उंचीनुसार आणि लहान मुलांचं वयानुसार त्यांचं वजन असायला हवं. ते वजन वाढल्यामुळं किंवा कमी असल्यामुळं आपल्या शरीराला ज्या ज्या डिसऑर्डर होतात त्या गोष्टीकडे आपण सहसा लक्ष देत नाही. परंतु ह्या वाढलेल्या वजनामुळंच आपण छोटे छोटे आजार घेऊन आपण डॉक्टरांकडे जात असतो. मुळात डॉक्टर हे देवाचं रूपच आहेत त्याच्याबद्दल कुठलीही आशंका नाही आहे. परंतु मुळात तसं बघायला गेलं तर भगवंताने आपलं शरीर हे एवढं सुंदर इथे बनवलेलं आहे ना
की आपण ह्या शरीरामध्ये आपण जर स्वतःने ठरवलं ना तर मोठ्यात मोठी बिमारी ठीक करू शकतो. आता थोडा वेळ कमी आहे, मॅच चालू झालेला आहे, तर मी आपल्या कॉमेंटेटर यांच्याकडे आपला माईक समर्पित करतोय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मोहन पाटील. नक्कीच थोड्या वेळानंतर आपल्याला मॅडम या ठिकाणी माहिती देतील. चला मैदानाकडे वळूया. अर्जुन बुवा समोर आहे, राजू पाटील. पुन्हा एकदा मोठा फटका क्षेत्ररक्षक किरण म्हात्रेच्या वाक्याच्या बाहेर होतं. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे. नक्कीच संघाच्या खात या ठिकाणी धावा या ठिकाणी वाचवतो की बघण्यासारखं राहील. जबरदस्त ॲथलेटिक्स फिल्डिंग. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी वाचवतोय. काय बोलतात बघा पंच. पंच या ना चेक करायला. चला आपण तिसरे पंच बघतोय इथे. येस, 4 धावा वाचवल्यात किरण म्हात्रे यानं. जबरदस्त ॲथलेटिक्स फिल्डिंग, सुपर. बघा चेंडू जेव्हा हवेत होता ना तेव्हा उडी मारली होती किरण म्हात्रे यानं आणि चेंडू फेकल्यानंतर तो रेषेवर त्या ठिकाणी जी आपली लाईनअप आहे सिक्सरची त्याच्यावर पडला होता. सुपर. 2 धावा जमा होत आहेत, धावा होत आहेत 9 धावा होत आहेत. जबरदस्त चेंडू, व्हॉट अ बॉलिंग. काय बॉल फेकला होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ने लाईन बघायची अल्पेश, अगदी ऑफ साईडला. वेलकम वेलकम वेलकम. दरम्यान दुपारच्या सत्रामध्ये आपल्या धन्यवाद दादा. बघा मित्रांनो, अध्यक्ष कसे असावेत आलेल्या विचारपूस करतायत. तुम्ही जेवले का, याला म्हणतात अध्यक्ष संस्थापक. आणि या अगोदर देखील अध्यक्षांनी देखील विचारपूस केली होती. हे आहे स्पिरिट मित्रांनो. हे 40+ प्लॅटफॉर्म आहे, रेग्युलरचं प्लॅटफॉर्म नाही आहे. हा खेळाचा भाग वेगळा आहे, हा माणुसकीचा आणि स्पोर्ट्स स्पिरिटचा भाग आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा माणूस मॅच्युअर्ड होतो ना तेव्हा त्याला अक्कल यायला सुरुवात होते किंवा त्याला जास्तीत जास्त सुख दुःखाची जाणीव होते. तसेच आपल्या या सर्व कमिटी मेंबर्सला इथे जाण आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदी वडगर संघाची धावसंख्या आहे बिनबाद 9 रन्स ऑन बोर्ड आणि धावा करायच्या 52. आमच्या सोबत आहेत गोल्डन फिंगर अल्पेश गायकवाड, द मॅन. काय त्याची स्तुती करावी अल्पेश गायकवाडची. खरोखरच स्कोर बोर्डवर कशी बोटं एखाद्या म्युझिशियनची कीबोर्डवर बोटं चालावी तशा प्रकारची बोटं त्याची चालतात. खराब चेंडू होता, आखू टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगवर आहे जितेश, त्यानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, हातातून त्याच्या निसटला होता, पण 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खूप मेहनत घेत आहेत आपले कमिटी मेंबर्स. त्याच्यामध्ये आमचे जगदीश म्हात्रे डॅशिंग पर्सनॅलिटी आहे सध्या तरी त्यांची. कॅमेरामॅन आहेत. चला किरण म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. हा एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत, रनिंग झेल जिंकण्याचा प्रयत्न केला होता, झेल सुटला. 1 धाव पूर्ण केली आहे. सास पडतायत, फुटबॉल खेळतायत, 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. आमचे मोठे बंधू आहेत, पण क्रिकेटमध्ये बंधू बिंदू काही नाहीये. जो चुकला त्याचं नाव इथे येणार. मोठा भाऊ बघा, झेल चांगला प्रयत्न केला होता, रनिंग झेल होता, हातातून झेल सुटला,
पण 2 धावा देखील या ठिकाणी फलंदाजांनी काढून घेतलेल्या आहेत. 15 धावा होत आहेत, तो सॉरी 13 धावा होत आहेत. अतिशय सुरेख चेंडू बघा, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, अगदी मिडल ऑफला चेंडू फेकला होता. कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे, मग ते क्रिकेट असो की आयुष्य असो, तुमचं कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे. वेन यू फेल डाऊन यू ट्राय अगेन अँड अगेन असं म्हटलं जातं. आता मात्र खराब चेंडू, फुलटॉस चेंडू फेकला होता, इथं आवाक्याच्या बाहेर आहे, अगदी चौकार जातोय. खराब चेंडूचा सामना केला जातोय आणि 4 धावांसाठी चौकार. बघा लोअर फुलटॉस चेंडू हा मेजवानी असतो आणि मेजवानी जेव्हा जेव्हा तुमच्या समोर येते ना मेजवान मित्रांनो, तेव्हा तेव्हा तिचा फायदा घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ती मेजवानी स्वीकारली जयेश यानं आणि चेंडूला सीमेच्या बाहेर पाठवून दिलं 4 धावांसाठी. धावा झपाट्याने पुढे सरकल्या, धावा होते 17. बुवानं चांगली गोलंदाजी केली, 9 धावा खर्च केल्या. इथे किरणनं मात्र 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, अगदी खोलवाट टप्प्याचा चेंडू, लाईन अँड लेंथ अप्रतिम, निधाव चेंडू. कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे. मी म्हटलं होतं की आयुष्यात कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा मित्रांनो असफल होताना तुम्ही, तेव्हा निराश होऊ नका. अगदी सुरेख, काय पायडा स्वीप बघायला मिळाला होता. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतो. चेंडू मैदानात येईपर्यंत 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्या. अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर गावदी वडगर संघाची धावसंख्या झाली आहे 19 रन्स ऑन बोर्ड. किरण यांनी देखील 10 धावा खर्च केल्यात. बघा 12 चेंडूमध्ये धावा पटकावल्यात ते 19. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा हव्यात 33. 33 रन्स टू नीड टू विन वडगर. आपण आता किती धावा केल्या हे महत्वाचं नाही, आपल्याला आता किती धावा हव्यात हे महत्वाचं आहे. हॅलो, 12 चेंडू आणि 33 धाव्यांची गड. बघा आफ्टर दी लंच आमचे गणेश डीजे मॅन देखील आलेले आहेत. चेहरा प्रफुल्लित आहे, कपडा टाईट झालेला आहे, नक्कीच भरपेट जेवण केलेलं आहे. 12 चेंडू आणि 33 धावा. तिसरा गोलंदाज कोण वापरतायत बघण्यासारखं आहे. कृष्णा मडवी येतात, स्वतः संघनायक येतोय कृष्णा मडवी. पण पहिली जोडी मैदानात वडगर संघाने आता पण कुठलाही धोका पत्करलेला नाही, कुठलाही फलंदाज बाद झाले नाही. राजू पाटील खेळतोय, एक धडाकेबाज फलंदाज आहे, प्रयत्न करतायत, एक चौकारणीशी खेळतोय. बघण्यासारखं राहील या षटकामध्ये किती धावा करतोय कृष्णा. लेफ्ट आर्म फास्ट. बघा या अगोदर सुद्धा मला वाटतं अशोक म्हात्रे लेफ्टी बॅट्समन होता ज्याने 50 धावा पटकावलेल्या होत्या, तेव्हा कृष्णा मडवीला लागोपाठ 3 षटकार ठोकले होते. इथे किती धाव ठोकतो ते बघण्यासारखं राहील. बघा खराब चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पळतायत, चेंडू खाली येतो, अनिल येतोय, झेल सुटला, जीवनदान दिलं जातं. आता मात्र इथे 2 धावा देखील पटकावल्यात, एक संधी दिली होती. तिसरा सामना चालू आहे, तिसरा चालू आहे. बघा या अगोदर देखील अशोक म्हात्रेच्या बॅटिंग मध्ये देखील असाच झाला होता. कृष्णा भोई त्या ठिकाणी कैलाश भोईरने झेल सोडला होता. पहिल्याच चेंडूवर 2 धावा. वाचवण्याचा प्रयत्न केला, आता वाचण्याचा प्रयत्न केला. इथे तुम्ही वाचू शकत नाहीये. जेवढ्या पलवाटा काढाल तितक्याच अडचणीत याल. कसा काय उदय मात्र कसा काय तो चांगला चेंडू होता. निश्चितच आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. या सामन्याचा आनंद घेत असताना प्रमोद भोईर हे
मॅच बघत आहेत आणि दिवा स्पोर्ट दिवा जर जिंकली तर उदय म्हात्रे यांचं प्रमोद भोईर वल यांच्याकडून मेजवानी मिळणार आहे. क्या बात आहे, आम्हालाही सामील करून घ्या. पण असं कसं काय मेजवानी खेळत नाही त्याला मेजवानी कशी काय पाटील साहेब? तो त्यांचा तो प्रश्न आहे. गावाल्यात गावबंधू बघून घेतील, आपण त्याच्यात डोकाने लढवायचा. अतिशय सुरेख, व्हॉट अ बॉलिंग, काय परफेक्ट अगदी बॅट आणि पॅटच्या मधून चेंडू सर एस्टॅनवर आदळतोय आणि काय त्रिफलला उडवला राजू पाटीलचा. सुपर हिट. काय जबरदस्त बॉल टाकलाय. पहिलाच फलंदाज बाद केला त्रिफलाची. जणू काही लाईन अँड लेंथ सापडली आहे कृष्णा मढवी याला. धावा झाल्या त्या फक्त 22. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे ना आतापर्यंत चेंडू टाकून दिले ते 3. अजूनही अंतर खूप लांब आहे. चेंडू शिल्लक आहेत. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा हव्यात अजूनही 30. एवढं का नसतात नाही नाही. नवीन फलंदाज मैदान येतोय. कोण आहे फलंदाज? जर फलंदाजचं नाव सांगा. चला खेळाला सुरुवात करा. जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा अगदी अचूक टप्प्याचा चेंडू बघा. कृष्णा मढवी कमबॅक करतायत. या अगोदर ज्या चुका झाल्या होत्या त्या चुक्या या ठिकाणी सुधारत असताना कृष्णा मढवी. अजूनही विजयाचं समीकरण 8 बॉल 29 धावांची गरज आहे. किरण म्हात्रे आपल्या संघासाठी पूर्णपणे जो अनुभव आहे ना तो पूर्णपणे झोकून टाकलेला आहे. नाही अगदी बरोबर आहे. आज त्याचा अनुभव या ठिकाणी उपयोग कॅप्टन आहे. कॅप्टनची जिम्मेदारी खूप मोठी आहे. कारण बघा तुम्ही संघात 11 खेळाडू खेळतायत. 10 जणांना खांद्यावर घेऊन चालावं लागतंय कॅप्टन म्हटलं तर. चला टीम मीटिंग घ्यायची नाही, प्लीज सहकार्य करा. दिवास्पट दिवा चला प्लीज आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. बघायचंय गोलंदाजीमध्ये काही बदल होतोय का. धावा किती हव्यात आता महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. रत्नकांत म्हात्रे यांना पाचारण केलंय. यस यस चेहऱ्याचा आनंद इथं झलकतोय कारण आमचे शेषीदायांचे ज्येष्ठ बंधू
गोलंदाजी मार्कवरती येत आहे त्याचा आनंद खूप मोठा असतो आणि आपल्या भावाची कामगिरीचा उल्लेख आपल्या मुखाने करायचं तो तर आनंद काय वेगळाच आहे. पाहूया काय घडते काय बिघडते. बघा बऱ्याच मॅचेस नंतर त्यांना इकडे संधी दिलेली आहे. कॅप्टनचा या ठिकाणी त्यांच्यावर खूप मोठा विश्वास आहे. वाट जबरदस्त चेंडू फेकला होता, थोडा शफल झाला होता पण जागा केली होती, असं वाटलं ती शॉर्टली किंवा फायनलीकडे चेंडू मारतोय की काय, पण चेंडू अतिशय जलद गतीने अगदी डावे आणि मिडल याच्या स्टंपवर गेलेला आहे. यस तुम्ही ज्यावेळेस चपल क्रॉस होते त्यावरची चेंडूवरची नजर हटली जाते त्याच्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं असतं. जबरदस्त. बघा मागच्या वर्षीच्या हंगामामध्ये ना रत्नकन म्हात्रेने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. 4 फलंदाज बाद केले होते आणि एक धाव दिली होती, पण ते सातत्य यावर्षी ठेवता आले नाही असं वाटते. पण तू बघूया, चाचणी स्पर्धा आहे, पल्ला खूप मोठा आहे. स्लो आर्म चेंडू फेकला होता, व्हेरिएशन बघायला मिळालं होतं. 2 चेंडू तुम्ही खरंच चांगले टाकले होते, आता इथे व्हेरिएशनची गरज नव्हती आणि व्हेरिएशन केलं पण फलंदाजाने हेरलं, गती कमी आणि चेंडूला भिरकावून दिला. या ठिकाणी डीप स्क्वेअर लेकर 4 धावांसाठी चौकार. अजून 23 धावांची गरज आहे विजयाच्या समीकरणासाठी. आता इथं मात्र आपण म्हणू शकतो की एक सामन्याची औपचारिकता उरलेली आहे कारण एकच धाव घेतली गेली. उर्वरित 2 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. असे कुठलेही मोठे फटके नाहीत की त्याच्यावरती एवढ्या धावा बनल्या जातील. नाही, अगदी पण बरोबर आहे. गोलंदाजाने चेंडू जे आहे ते लिगली हाताळायला पाहिजेत. यस अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र पूर्णपणे विजयाच्या जवळ समीप निकट पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. म्हणून असं वाटतं की बरोबरीच सुटणारा सामना नाही आहे. 3 सामने बरोबरीच सुटलेले सामने जिंकलेले आहेत, इथे मात्र थोड्या फरकाने जिंकतायत. चला लगेच आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे वेल वाया न घालवता. जॉली खूप खूप स्पोर्ट्स शुभेच्छा कामतगर. दिवा स्पोर्ट दिवा. अगदी 22 धावेनी मनोज या ठिकाणी विजय ठरतो दिवा स्पोर्ट दिवा. अभिनंदन दिवा स्पोर्ट दिवा. बॅड लक जयेश. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. खेळाडू जेवतील ते हो ना, रस्सा उरली तुमचा.